औरंगजेबाच्या कबरीचा वाद जाळपोळीपर्यंत. नागपुरात 2 गटात मोठा राडा झालाय. दोन जमाव आमने सामने आले आणि एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. इथपर्यंत दगड हे दगड तुम्ही बघा. हे इथपर्यंत दगडे जे आहे ते आलेले आहे बघा. एक गट या ठिकाणी आहे आणि दुसरा गट जो आहे तो त्या ठिकाणी आहे. इथपर्यंत दगडफेक जी आहे ती या ठिकाणी केली जाते बघा. हे सगळे तरुणाई या ठिकाणी आलेले आहेत आणि थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे बघा. आणि दुसरा गट त्या ठिकाणी दगडफेक करतायत. हे दृश्य आपण बघू शकतो. महाल परिसरातले अत्यंत तणावाची स्थिती या ठिकाणी आहे. मीडियाच्या प्रतिनिधींवरही दगडफेक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जमावानं वाहनांची जाळपोळ सुद्धा केली. जे वाहनं जायलंय ते वाहनं विझवण्याचं काम, कारण की तिथं जो क्राऊड आहे तो एक जमाव आहे आणि त्यांनी आताच इकडे मीडियाच्या कर्मचाऱ्यांवरही मीडिया रिपोर्टर्सवरही दगडफेक केलेली आहे. पोलिसांवरही दगडफेक केली त्या गटानं. तर कसं तरी आम्ही आमचा जीव वाचवत आम्ही पळत गेलो. आता पुन्हा जे आहे ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस जे आहे ते पुढे कूच करतात. फायर ब्रिगेडचे जवान आत गेलेले आहेत. जे वाहनं जायले त्यांना विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो. ही परिस्थिती. या वादाची सुरुवात एका मोर्चापासून झाली. औरंगजेबाच्या कबरीविरोधात सकाळी विश्व हिंदू परिषदेनं मोर्चा काढला. या मोर्चात औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचं दहन करण्यात आलं. यानंतर संध्याकाळी 2 गट आमने सामने आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. या अश्रुधुराच्या नळकांडे या ठिकाणी सोडल्या जाणार. पोलीस आक्रमक आहे कारण की परिस्थिती नियंत्रणात आणणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलीस आता आक्रमक झालेले आहे.